आपण पाहणार आहोत गौरीसाठी खूप सुंदर प्रकारे पावले. तर ते कसे बनवायचे तर मी तुम्हाला सविस्तरपणे सांगते. तर त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे OHP शीट, त्यानंतर मार्कर पेन, त्यानंतर आपल्याला लागणार आहे पिवळ्या कलरची रांगोळ, लाल कलरची रांगोळी, त्यानंतर एक ब्रश लागणार आहे आपल्याला. त्यानंतर अशा प्रकारे रांगोळी चाळायची जी बरणी मिळते ती पाहिजे आहे, किंवा तुम्ही चाळणीचा सुद्धा उपयोग करू शकता. त्यानंतर आपल्याला फॅब्रिक ग्लू लागणार आहे आणि अशा प्रकारे एक टोपण असणारी बरणी. त्यानंतर आपल्याला ग्लू जे आहे ते मोजून घ्यायचं आहे. तर ते कशा प्रकारे तर आपण पाहूया. तर आता मी इथे 1 चमचा घेतलेला आहे आणि 1 चमचा भरून मी इथे ग्लू जे आहे ते घेतलेलं आहे फॅब्रिक ग्लू. आणि 1 चमचा जर आपण ग्लू घेतला तर त्याचं अर्धा चमचा पाणी आपल्याला घ्यायचं आहे. आणि हे एकदम परफेक्टली म्हणजे मेथड आहे, जेणेकरून आपली रांगोळी जी आहे ती फोल्ड होते व्यवस्थित, अजिबात वरती धपल्या वगैरे निघत नाहीत. खूप सुंदर प्रकारे रांगोळी जी आहे ती खूप दिवस टिकली जाते. तर या पद्धतीने तुम्ही ट्राय करू शकता. त्यानंतर त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं, एकदम असे बबल्स वगैरे सगळं काही गेलं पाहिजे. त्यानंतर आपल्या शीट जी आहे ती अशा प्रकारे आपल्याला एक झेरॉक्स जी आहे ती काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यावरती ठेवून अशा प्रकारे मार्क करून घ्यायचं आहे मार्कर पेननी. तुम्हाला हे झेरॉक्स जे आहेत ते काढून आणायचे आहेत. त्यानंतर बघू शकता आता ग्लूनी आपल्याला जसे काही मार्क केलेलं आहे त्या प्रकारे ग्लू एकदम छान प्रकारे लावून घ्यायचं आहे. शेप जे आहे ते बिघडू नये याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. आणि थोडंसं सराव केल्याच्यानंतर व्यवस्थित येऊनसुद्धा जाणार आहे तुम्हाला. आणि ही रांगोळी एकदम अशी छान फिनिशिंगमध्ये तयार होते. त्याचबरोबर या रांगोळीमध्ये फाटायची अजिबात भीती राहत नाहीत. एकदम असं परफेक्टली स्ट्रक्चर जे आहे ते ग्लूचं तयार होतं. तर तुम्हाला एका चमचेसाठी अर्धा चमचा पाणी हे कॉम्बिनेशन घ्यायचं आहे, जेणेकरून एकदम परफेक्टली आपलं ग्लू जे आहे ते तयार होतो. त्यानंतर एका दुसऱ्या ब्रशनं आपला जे काही ग्लू बाहेर ते गेलेला आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. तर बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे करत आहे. तर तेच तुम्ही नक्की फॉलो करूनच करा, जेणेकरून व्यवस्थित असं सगळं तुमचं जे आहे ते होणार आहे. तर आता बघू शकता मी बोटामध्ये सुद्धा छोट्या ब्रशचाच उपयोग करत आहे. छोट्या ब्रशनं केल्याच्यानंतर ग्लू जे आहे ते बाहेर अजिबात जाणार नाही आणि एकदम व्यवस्थित बोटे वगैरे दिसून उठतील. त्यामुळं मी छोट्या ब्रशचा जे आहे ते उपयोग करत आहे इथे. तर आता मी सर्व जे आहे ते करून घेते अशाच प्रकारे. आणि त्यानंतर आपल्या रांगोळी जी आहे ती चाळूनच वापरायची आहे आणि एक पाऊल तयार करून त्यानंतरच आपल्याला करायचं आहे, जेणेकरून रांगोळी जी आहे ती एकमेकात अजिबात मिक्स होणार नाही. त्यानंतर आपल्याला फक्त अशा प्रकारे टॅप करायचं आहे आणि रांगोळी जी आहे ती व्यवस्थित प्रकारे पडली जाते. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे रांगोळी जी आहे ती आपल्याला त्यावरती टाकून घ्यायची आहे आणि अगदी थोडंच वेळ थांबायचं आहे आणि आपल्याला रांगोळी जी आहे वरती काढून घ्यायची आहे. तर ती कशा प्रकारे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते स्टेप बाय स्टेप. तर आता आपली जे रांगोळी आहे ती घ्यायची आहे जवळ आणि आपल्याला एक पेपर घ्यायचा आहे आणि त्याने अशा प्रकारे आपल्याला अगदी हलक्या हाताने असं साफ करायचं आहे. आणि त्यानंतर राहिलेली जी रांगोळी आहे ती आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची आहे, म्हणजे आपण पुन्हा ही रांगोळी जी आहे ती यूज करू शकतो. आणि जर तुम्ही दोन्ही पावलं सोबत केली तर आपली रांगोळी मिक्स होते आणि वेस्टला खूप जास्त जाते. तर त्यामुळं अशा प्रकारे करायचं. आता दुसरंसुद्धा पाऊल आपण याच प्रकारे करून घ्यायचं आहे, अगदी जे आपण त्यावेळेस फॉलो केलेलं तर तेच यावेळेससुद्धा फॉलो करायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे ग्लू जे आहे अगोदर लावून घ्यायचं आहे आणि सेकंड लेअर ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस आपल्याला अगदी थोडंसं पाणी आणखीन त्यामध्ये टाकायचं आहे, म्हणजेच आपल्या स्ट्रक्चर जे आहे ते थोडंसं पातळ करायचं आहे आणि जास्त काही करायचं नाही आहे. फक्त अगदी 2-3 थेंब तुम्ही त्यामध्ये टाकायचं आहे त्याच ग्लूमध्ये. आणि मग नंतर आपल्याला
सेकंड लेअर जी आहे ती करायची आहे. तर आता फर्स्ट लेअर मी दुसऱ्या पायाची जी आहे ती करून घेते. आणि कधीही काय करायचं की पहिले आपण हे पाऊल केल्याच्यानंतर ते साईडला ठेवून आपण दुसरे करायला घ्यायचे आणि याला चांगलं वाळू द्यायचं. म्हणजे की आपल्याला हे अर्धा तास तर वाळून घ्यावंच लागणार आहे कंपल्सरी. त्याच वेळेस आपले पाऊल जे आहेत ते व्यवस्थित तयार होतात. तर बघू शकता अशा प्रकारे फिनिशिंगमध्ये आपले पाऊल जे आहेत ते फर्स्ट लेअरमध्ये कंप्लीट झालेले आहेत. तर आता मी सेकंड लेअर जी आहे ती लावून घेत आहे. आणि दुसऱ्या वेळेस फक्त फिनिशिंगचं तुम्ही जास्त लक्ष दिलं पाहिजे, कारण की आता ही लास्टची लेअर होणार आहे आपली. तर यामध्ये आपला बिघडा झाला तर मग पाऊल जे आहे ती पेस बिघडून जाते. त्यामुळे तुम्ही इथे थोडंसं जरा जास्त लक्ष देऊन केलं तर जास्त उत्तम. तर बघू शकता अशा प्रकारे फर्स्टला जसं लावलं तसंच ग्लो आपल्याला सेकंडलासुद्धा लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर पहिल्या वेळेस जसं फॉलो केलं त्याचप्रमाणे आपल्याला जी आहे ती चाळून वरती टाकून घ्यायची आहे. तर खूप सोपी पद्धत आहे, अजिबात काहीच अवघडसुद्धा नाही आणि सुंदरसुद्धा होणार. या गौरी गणपतीसाठी तुम्ही घरीच तयार करू शकता किंवा तुम्ही हे सेलसुद्धा करू शकता. तुम्हाला याच्या प्राईस वगैरे डिटेल्समध्ये मी सांगणार आहे, त्यामुळं व्हिडिओ तुम्ही नक्कीच कंटिन्यू पहा. आणि काहीतरी छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत त्यासुद्धा खूप हेल्पफुल होतात, तर ते सुद्धा तुम्ही पाहायला अजिबात विसरू नका. तुम्ही जर कंटिन्यू पाहिलं तर तुम्हाला समजेल. आणि तुम्हाला आणखी कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील आपल्या पेजवर ते सुद्धा मला नक्कीच सांगा. तर अशा प्रकारे आता मी हळदीचा जे पाऊल आहे ते करून घेतलेला आहे. आणि आत्ता मी त्याचबरोबर लालसुद्धा करून घेते. आणि अगदी त्याच टिप्स ज्या आहेत त्या फॉलो करून तुम्ही हे करून घ्यायचं आहे. आणि आता लवकरच आपण कमळाच्या फुलाचा पाईप क्लीनरचं सुद्धा आता आपण भाग जे आहेत ते चालू करणार आहोत उद्यापासून. तर ते सुद्धा तुम्ही कंटिन्यू नक्कीच पहा. गौरीसाठी खूप सुंदर प्रकारचे आपल्याला लोटसचे जे आहेत हार बनवण्यासाठी उद्यापासून क्लास जे आहेत ते चालू होणार आहेत. एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हे क्लास, त्यानंतर तुम्हाला मटेरियल कसं ओळखायचं, त्याची प्राईस काय आहे आणि ते तुम्हाला सेल कशा प्रकारे करायचं आहे, तर त्याची सर्व काही माहिती तुम्हाला उद्यापासून मिळणार आहे. तर त्यामुळं तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करायचं आहे. आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील, तुम्ही रोज जर पाहत असाल तर तुम्हाला ते दुसऱ्यांनासुद्धा शेअर करायचं आहे. ज्यांना की याची आवड आहे किंवा त्यांना शिकायचं आहे त्यांनासुद्धा नक्कीच तुम्ही शेअर करा. त्यानंतर आता आपण स्वामीचे तोरण जे आहेत ते सुद्धा सेल करणार आहोत इथून पुढे, किंवा ते तुम्हाला कशाप्रकारे बनवायचा त्याचा जर डिटेल्समध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. मी त्याचा व्हिडिओ लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन. आणि तुम्हाला आणखीन कोणती माहिती हवी आहे ते सुद्धा मला नक्कीच सांगा. तुम्हाला यामध्ये काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगू शकता. मी त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच आणि योग्य जेवढं माझ्याकडून होईल त्या प्रकारे देईन. आता तुम्ही दोन्हीही माझे पाऊल जे आहेत ते झालेले आहेत. आता मी इथे कलर जे आहे ते वापरत आहे आणि अशा प्रकारे त्याला कडच्या साईडनं फक्त अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने ते फिनिशिंग देत आहे. तुम्हाला जर हे द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता, नसेल द्यायचं तर काहीही हरकत नाही, ते असेही सुंदर दिसतात. फक्त मी इथे 1-2ला देऊन पाहत आहे, म्हणजे कस्टमरला माझ्या 2-3 पावलं तसे पाहिजे होते देवघरात ठेवण्यासाठी, त्यामुळे मी तसे दिलेले आहेत. तुम्हाला जसे हवे असतील तुम्ही तशा प्रकारे करू शकता. तुम्हाला हे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा. आणि त्यानंतर आपल्याला पेस्ट जे आहे ती जशा प्रकारे आहे तशा प्रकारे कटिंग करून घ्यायची आहे. आणि कटिंग केल्याच्या नंतर तर खूप सुंदर प्रकारे आपले पाऊलं जे आहेत ते तयार होतात, अगदी सुंदर दिसतात. म्हणजे की असं खूपच सुंदर वाटतात. असं आपण रांगोळी काढत बसल्याच्या नंतर पाऊस आला, हे झालं ते झालं, किंवा मग गौरी गणपतीच्या सणामध्ये आपल्याला तेवढा टाईम मिळत नाही. त्यामुळं तुम्ही अशा प्रकारे रेडीमेड रांगोळीचे करू शकता किंवा सेलसुद्धा करू शकता आणि आपली मस्त कमाईसुद्धा करू शकता.
तर अशा प्रकारे माझे पाऊल जे आहेत ते तयार झालेले आहेत. तर मी आता इतकेच तुम्हाला दाखवलेले आहेत, पण माझे हे 50 पावलाची ऑर्डर होती, जी की बल्क ऑर्डर होती, ती मी कंप्लीट केलेली आहे आणि त्यानंतर व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी घेतलेला आहे. तर उद्याच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल की कशाप्रकारे मी हे सेल करते, पॅक करते आणि त्यानंतर कस्टमरपर्यंत ते पोहोचल्याच्या नंतर मला रिव्ह्यू वगैरे कसा येतो, तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. तर आजच्यासाठी एवढंच होतं. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि खरंच थँक्यू फॉर वॉचिंग. तुम्ही एवढा टाईम काढून आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल. तर चला मग आता आपण उद्याच्या जे आहे व्हिडिओमध्ये पाईप क्लीनरचं जे आहे ते क्लास चालू करणार आहेत, तर नक्कीच जॉईन करा. तर थँक्यू फॉर वॉचिंग.